जय श्रीराम सर्वांना. लक्ष्मीचा खरा वास कुठे? भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची अंतर्मन जागवणारी कथा. कधी तुम्ही विचार केलाय का, काही लोकांकडे सगळं असूनही ते अस्वस्थ का असतात आणि काही लोकांकडे काहीच नसतानाही ते इतके शांत समाधानी का असतात? रात्रीच्या शांत अंधारात जेव्हा मन स्वतःशी बोलायला लागतं तेव्हा एकच प्रश्न उठतो, खरी श्रीमंती नेमकी आहे तरी कुठे? ही कथा आहे त्या उत्तराची. ही कथा आहे त्या सत्याची, जे शब्दात नाही पण अनुभूतीत आहे. रामूचं घर पण स्वर्गासारखं. एका छोट्याशा गावात रामू राहत होता. घर मातीचं, छप्पर गळकं, पण मन आकाशासारखं विशाल. त्याच्या घरी भिंतीवर चित्र नव्हतं, पण वातावरणात शांतता होती. दृष्टांत, जसं एखादं लहान मंदिर बाहेरून साधं दिसतं, पण आत गेल्यावर दिव्य शांतता मिळते, तसंच रामूचं घर होतं. भाग 2. भक्तीची खरी ओळख. दररोज तो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असे, पण त्याची प्रार्थना वेगळी होती. देवा, मला पैसा नको, मला समाधान दे. दृष्टांत, जसं एखादा पक्षी सोन्याच्या पिंजऱ्यात असला तरी तो उडू शकत नाही, तसंच पैसा असला तरी मन मोकळं नसतं. भाग 3. लोकांची थट्टा पण मनाची ताकद. लोक त्याला हसायचे, अरे गरीब माणसा, लक्ष्मी तुझ्याकडे येईल. पण रामू फक्त हसायचा. दृष्टांत, जसं समुद्रावर लाटा येतात पण समुद्र कधी तुटत नाही, तसंच मजबूत मन कधीही लोकांच्या बोलण्याने तुटत नाही. भाग 4. श्रीमंत व्यापाऱ्याची एंट्री. एक श्रीमंत व्यापारी गावात आला. त्याच्याकडे सगळं होतं, पण मनात अस्वस्थता होती. त्याने रामूला पाहिलं आणि तो विचारात पडला. दृष्टांत, जसं एखाद्या वाळवंटात दूरवर पाणी दिसतं, पण जवळ गेल्यावर ते मृगजळ निघतं, तसंच संपत्ती असूनही त्याला समाधान नव्हतं. भाग 5. प्रश्न जो आयुष्य बदलतो. व्यापारी म्हणाला, तू इतका आनंदी कसा? रामू म्हणाला, कारण मी जे आहे त्यात आनंदी आहे. दृष्टांत, जसं चंद्र स्वतःच्या प्रकाशात नाही, तो सूर्याचा प्रकाश घेतो, तसंच आनंद बाहेरून नाही, तो आतून येतो. भाग 6. स्वप्नात सत्याचं दर्शन. त्या रात्री व्यापाऱ्याला स्वप्न पडलं. त्यात माता लक्ष्मी प्रकट झाली. ती म्हणाली, मी त्या घरात राहते जिथे लोभ नाही. दृष्टांत, जसं स्वच्छ पाण्यातच चंद्राचं प्रतिबिंब दिसतं, घाण पाण्यात काहीच दिसत नाही, तसंच शुद्ध मनातच लक्ष्मी टिकते. भाग 7. विष्णूचं गूढ उत्तर. भगवान विष्णू म्हणाले, रामू गरीब नाही, तो समाधानी आहे. दृष्टांत, जसं झाड सावली देतं पण काही मागत नाही, तसंच देणं हेच खरं धन आहे. भाग 8. अहंकाराचा नाश. व्यापाऱ्याला स्वतःची चूक कळली, त्याचा अहंकार तुटला. दृष्टांत, तसं वादळ मोठ्या झाडांना उखडतं पण लहान गवत वाचतं, तसंच नम्रता टिकते. भाग 9. परिवर्तनाचा क्षण. तो रामूकडे गेला, त्याच्या पायाशी बसला. दृष्टांत, जसं अंधार कितीही असला, एक दिवा पुरेसा असतो प्रकाशासाठी, तसंच एक सत्य आयुष्य बदलतं.
भाग 10. खरी श्रीमंती. त्या दिवसापासून व्यापाऱ्याने शिकून घेतलं, समाधान हेच खरं धन आहे. दृष्टांत. जसं नदी सतत वाहते म्हणून ती जिवंत असते, तसंच देणारा माणूस खरा श्रीमंत असतो. कथेचा सार अतिशय सखोल. जीवनात पैसा आवश्यक आहे, पण तो अंतिम सत्य नाही. जसं सूर्य उगवल्यावर अंधार आपोआप निघून जातो, तसंच ज्ञान आलं की लोभ संपतो. जसं मातीमध्ये बी पेरलं की झाड उगवतं, तसंच चांगल्या विचारामुळे आयुष्य फुलतं. जसं वारा दिसत नाही पण जाणवतो, तसंच देव दिसत नाही पण अनुभवता येतो. जसं नदी समुद्रात जाऊन शांत होते, तसंच मन समाधानात स्थिर होतं. जसं आईचं प्रेम मोजता येत नाही, तसंच खरा आनंद शब्दात मावत नाही. कानमंत्र 5 सखोल दृष्टांतासह. 1. समाधान हेच खरे लक्ष्मीचं घर आहे. जसं घरात दिवा असेल तर अंधार राहत नाही. 2. जिथे प्रेम आहे तिथे देव आहे. जसं फुलात सुगंध असतो तसा. 3. अहंकार म्हणजे दुःखाचं मूळ. जसं विष थोडं असलं तरी शरीर नष्ट करतं. 4. दान केल्यानेच धन पवित्र होतं. जसं नदी वाहते म्हणून स्वच्छ राहते. 5. श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो. जसं अंधारात एक दिवा दिशा दाखवतो. शेवटी 5 मनाला भेटणारी वाक्य. ज्याच्याकडे सगळं आहे तो श्रीमंत नाही. ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. लक्ष्मी पैशात नाही, ती मनाच्या शांततेत आहे. अहंकार संपला की देव भेटतो. खरी श्रीमंती घरात नाही, ती विचारात असते. देवाला सोनं नको, त्याला फक्त शुद्ध मन हवं. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सियाराम.